सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. एस रविराज रवींद्र चांगो शिंदे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळ कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकारी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आणि स्वतंत्र मजूर कामगार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरील सर्व युनियनचे सर्वसेवा प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजूर कामगार पक्ष. नुकतंच मी फेसबुकवर पाहिलं, सोशल मीडियावर पाहिलं, माननीय वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरजी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, त्यांनी एसआरए बाबत गोरगरिबांच्या घरांसाठी, गोरगरिबांच्या घराच्या प्रश्नासाठी एसआरएचं चाललेलं अंदाधुंदी कारभाराबाबत प्रचंड जनसमुदायाचा मोर्चा नेला. मी त्यांचं स्वागत करतो की गोरगरिबांच्या हक्कासाठी जनसमुदायाने अनुसूचित जाती जमातीच्या गोरगरीब लोकांसाठी हक्काची घरं ही मिळायला हवी. झोपू योजना झोपडपट्टी विकास प्राधिकरण हे आहे आणि हे झोपडपट्टी विकास प्राधिकरण कशा प्रकारे विकासक झोपडपट्टी धोरणाचं नियमबाह्यपणे उल्लंघन करतात, झोपडपट्टी धोरणाचं नियमबाह्यपणे उल्लंघन करतात, झोपडपट्ट्यांच्या सोसायट्या करतात, सोसायट्याद्वारे ते बिल्डर विकासक सोसायट्या प्रस्थापित करतात. मग झोपडपट्टीने सोसायटी संस्था केल्यानंतर, गृहनिर्माण संस्था केल्यानंतर विकासकाची नियुक्ती करतात आणि विकासक एसआरएमध्ये जाऊन आर्किटेक्ट थ्रू नकाशे मंजूर करून घेतो. इथपर्यंत सगळं नियमावली ठीक आहे. कशा प्रकारे झोपडपट्टी प्रकल्प विकास मंजूर करायचा, आर्किटेक्ट थ्रू प्रस्ताव घ्यायचा, झोपडपट्ट्यांचा प्राथमिक सर्वे करायचा, झोपडपट्टींच्या हक्काच्या जमिनी ज्या झोपडपट्ट्यांनी सोसायटी फॉर्मिंग केलेली असं बिल्डर प्रस्थापित केला होता, बिल्डर आर्किटेक्ट तो प्रस्ताव एसआरएमध्ये घेऊन येतो. इथपर्यंत प्रोसिजर मला योग्य वाटते, त्याबद्दल मला काही हस्तक्षेप करायचा नाही. परंतु टप्पा दोन मी पूर्ण एसआरएच्या स्कीमचा अभ्यास केला. गेल्या वर्षभरामध्ये एसआरए स्कीमचा अभ्यास केला. माझा काही त्याच्याचा काडीचाही संबंध येत नाही एसआरए बाबतचा आणि मी कुठल्या झोपडपट्टी जात नाही, कारण झोपडपट्टी मी माझं जन्मता 30 वर्ष राहत आलो, पण आम्ही स्वतंत्र इमारतीमध्ये राहत आलो. आम्ही गोरगरिबांसाठी घरं दिलेली आहेत. बाबांनी त्या काही खाजगीरित्या स्कीम 1970मध्ये, आत्ता कुठे त्या स्कीम, झोपू योजना, अजून कोणकोणत्या नरेंद्र मोदी योजना, कोणत्या भारत योजना, अमृत योजना, आवास योजना, अशा योजना आत्ता आल्या. त्या काही माझ्या वडिलांनी प्रस्थापित केल्या. खाजगी योजनेद्वारे सफाई कामगारांना घरं आणण्याचा प्रयत्न वडिलांनी केला होता, पण तो बारगळला. हाच वादविवाद झोपडपट्टी धारकांचा, कामगार वर्गाचा वादविवाद म्हणतो बारगळा, जसं झोपडपट्टीमध्ये योजनेमध्ये होतं. तर अशा प्रकारे झोपडपट्टी योजनेमध्ये ज्या मोठमोठ्या झोपडपट्ट्या असतात त्यातील मी 5 झोपडपट्ट्या ठाण्यातील स्कॅम
SRS स्कॅम आहे, बहुउद्देशीय स्कॅम आहे. आता ठाण्यामध्ये मागील मुख्यमंत्री झाले, आता DCM उपमुख्यमंत्री आहेत. आणि क्लस्टर आणि SRA हा जो पूर्ण स्कॅम, आता तर क्लस्टर योजना झोपडपट्टी धारकांना नको आहे. क्लस्टर योजना झोपडपट्टी कुठलीही सरकारी योजना राबविताना, कुठल्याही सरकारी ध्येय धोरण राबविताना एक वर्तमानपत्रामध्ये जाहीर निवेदन, जाहीर नोटिफिकेशन्स जसं निवडणुकीला जाहीर करतात, तसं एक झोपडपट्टी सुधारणा क्लस्टरबाबत एक नोटिफिकेशन जाहीर करायला हवं. इशाऱ्याबाबत पण एक नोटिफिकेशन जाहीर करायला हवं. असं कुठल्याही सरकारी प्रक्रिया, क्लस्टर असो या झोपू योजना असो, नियमानुसार अवलंबलेली नाही. आणि त्यामुळे क्लस्टरमध्ये आणि SRAमध्ये जे धनदांडगे बिल्डर आहेत यांना चोऱ्या करायला फावतं. जे धनदांडगे बिल्डर आहेत यांना चोऱ्या करायला फावतं. शासनाची अशी कुठलीही नियमावली नाही, शासनाची अशी कुठलीही योजना नाही, शासनाच्या अशी झोपडपट्टीमध्ये कुठलीही नियमावली नाही. मी सर्व नियमावली वाचल्या, अभ्यास केला, वाचल्या. विकासकावर विकासक, विकासकावर विकास म्हणजे चेंज ऑफ बिल्डर, चेंज ऑफ बिल्डर, विकासकाच्या वर विकासक म्हणजे चेंज ऑफ बिल्डर. हे कायद्यामध्ये तरतूद कधी असते आणि कशा प्रकारे असते हे सर्व लोकांना ठाऊक आहे. चेंज ऑफ बिल्डर ही योजना, चेंज ऑफ बिल्डर विकासकावर कधी येते? जेव्हा मूळ विकासक एखादी झोपडपट्टी प्राधिकरणाद्वारे झोपडपट्टीचा विकास करायला घेतो, ती योजना काही आर्थिक फंडिंगमुळे बार करते, ती योजना काही सोसायटींच्या डिस्प्यूटमुळे बार करते, आणि काही विकासकाला क्षमता नसल्यामुळे ती योजना बार करते. अशा प्रसंगी चेंज ऑफ बिल्डरचा कायदा आहे, अशा प्रसंगी चेंज ऑफ बिल्डरचा कायदा आहे. परंतु ठाण्यामध्ये नवीन विकास प्रकल्प येण्याआधीच चेंज ऑफ बिल्डरचा कायदा कसा काय लागू होऊ शकतो? नवीन स्कीम, नवीन बिल्डर योजना, नवीन विकास चालू होण्याआधीच चेंज ऑफ बिल्डर कसा काय कायदा लागू होतो हा प्रश्न आहे. मी झोपडपट्टी योजना झोपूमध्ये गेलो, कार्यालयामध्ये गेलो, झोपीच्या कार्यालयात गेलो, संपूर्ण माहिती अधिकारात माहिती काढली, प्रथमतः नियमावली मागितली आणि कोणकोणते झोपू अंतर्गत प्रकल्प चालू आहेत यादी मागितली. प्रथमतः नियमावली मागितली, माहिती अधिकाऱ्यामध्ये पत्र देऊन नियमावली मागितली झोपू योजनेचा अभ्यास करण्यासाठी. आणि नंतर ठाण्यातील झोपू योजनेअंतर्गत झोपडपट्टी विकास प्राधिकरणाअंतर्गत कोणकोणते प्रपोजल मंजूर झालेले आहेत आणि पूर्णत्वात आलेले आहेत अशा प्रकारची यादी मागितली. जवळजवळ 80 प्रपोजल हे झोपू योजनेअंतर्गत ठाण्याच्या स्कीममध्ये मंजूर झालेले आहेत आणि काही त्याचे पूर्णत्व झालेले आहेत झोपू योजनेनंतर, आणि काही आता मार्गीच आहेत. अशा प्रकारचं मला आढळून आलं. काही मोठे झोपडपट्टी आहेत, जसं रामचंद्रनगर, जसं गांधीनगर, जसं चिराग नगर, जसं आझाद नगर, अशा 4 ते 5 ठिकाणी मोठ्या झोपडपट्ट्या योजना आहेत. ह्याच्यामध्ये प्रथमतः गांधीनगरची योजना जी आहे ही चालू झाली. मी गेली 7-8 वर्ष पाहतोय, 2017-18 पासून पाहतोय ही झोपडपट्टी योजना. एक जे गांधीनगर सोसायट्या असतील, मला वाटतं 4 सोसायटी आहेत गांधीनगरमध्ये. या 4 सोसायट्याचं दायित्व पांडे नावाच्या विकासकाने, नगरसेवकाने माझी घेतलेलं आहे आणि त्याच्या कंपन्या आहेत. परंतु त्या पांडे नावाच्या विकासकाने
शापूरजी पालनजी या विकासकाला विकासक म्हणून नेमलेलं आहे. चिरागनगर गांधीनगर जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चरला चिरागनगर गांधीनगर जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चरला परवानग्या आझादनगरची प्राप्त झालेली आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी एल अँड टीला बिल्डर म्हणून घेतलेलं आहे. रामचंद्रनगर आशर बिल्डरच्या नावावर ते झोपूचं प्रकल्प झालं आहे. परंतु तोच देव अशोका नावाने केला जातोय. अजून 2 प्रकल्प आहेत. हे सर्व लिस्टिंग अभ्यास मी केल्यानंतर झोपूला पुन्हा एक पत्र दिलं, विचारलं ह्या ज्या चेंज ऑफ बिल्डरमध्ये हे चेंज ऑफ बिल्डर कुठल्या प्रसंगी असतं आणि कुठल्या प्रसंगी नेमणूक होतं आणि तुम्ही यांना परवानगी दिला आहे का, असं मी माहिती अधिकाऱ्यामध्ये पुन्हा एकदा पत्र दिलं, माहिती मागितली. संपूर्ण 5 प्रकल्पांचा विस्तृत खुलासा झोप योजनेने मला दिला. आणि या योजनेमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं की आम्ही कुणालाही ना एल अँड टीला परवानगी दिलेली आहे, ना शापूजी बापूजी पालनजीला परवानगी दिलेली आहे, ना देव अशोकाला परवानगी दिलेली आहे, ना एल अँड टीला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे जे कोणी विकासक नव्याने काम करत आहेत, ज्यांना LOI दिले ते काम नसून नव्याने काम करत आहेत, ते अनधिकृत काम करत आहेत हे सिद्ध होतं. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मी जानेवारीमध्ये पत्र पाठवलं आणि ईडीला पत्र पाठवलं की इथे कुठेतरी मोठा स्कॅम आहे, इथे कुठे जनतेची फसवणूक आहे आणि इथे कुठे मोठीच्या मोठी आर्थिक उलाढाल आहे, देवाणघेवाण आहे. यामार्फत ईडीमार्फत चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं चौकशी व्हावी. जसं माझं पत्र गेलं मुख्यमंत्र्यांनी ईडीला इकडे ठाण्यातील CEO आयुक्त झोपडपट्टी योजनेचे सोमण यांची तात्काळ बदली झाली. तर अशा प्रकारचा स्कॅम जर ठाण्यामध्ये होत असेल तर आणि त्याला सर्वस्व लोकप्रतिनिधी कोण जबाबदार आहेत ह्यांची पण चौकशी झाली पाहिजे. ह्याच्या मागे कोणाचा हात आहे, कोणी परवानगी दिली आणि कोणी स्कॅम केला, या सर्व घोटाळ्याचा पर्दाफाश रवींद्र शिंदे यांनी दिवाळीपूर्व पत्र दिलेलं आहे. जर मला ह्याची दिवाळीपूर्व 1 महिन्यापूर्वीच पत्र दिले, 45 दिवस दिलेले आहेत. दिवाळीपूर्व 1 महिना आधी पत्र दिले, 45 दिवस दिलेले आहेत. या 45 दिवसामध्ये संबंधित 5 प्रकल्पांना स्टॉपवर जर देण्यात आले नाही तर माझं SRAवरती अर्धनग्न आंदोलन, चड्डी आणि बनियानवरचं आंदोलन, त्याची तारीख लवकर फिक्स करण्यात येईल. तर मला फक्त प्रशासनाकडून अजून उत्तर प्राप्त झाले नाही, प्राधिकरणाकडून झोपडपट्टी प्राधिकरणाकडून पत्र प्राप्त झाले नाही. आता मी दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेलो आहे आणि गावाहून हे लाईव्ह करतोय की झोपू योजनामधला जो काही स्कॅम आहे, गडगंज माया बिल्डर लोकांनी हटायले, ह्याची ईडी चौकशी झाली पाहिजे. ईडीने छापे मारून यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे अशी तरतूद करण्यास कायद्यामध्ये चुकीचा वापर करत असतील, महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असेल, झोप योजनेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असेल, क्लस्टरचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असेल तर ह्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि याला स्कॅम हा थांबवण्याचा कायदा आणि संविधानाचा रक्षक रवींद्र शिंदे आहे. महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन, श्रम प्राधिकारी युनियन, परिवर्तन कामगार सेना, SC महामंडळ युनियन आणि पोलीस कर्मचारी युनियन. हे संविधान अभी जिंदा है, कायदा और जिंदा है, कानून और जिंदा है. महाराष्ट्र शासन सरकार जिवंत आहे, परंतु सरकारमधील कुणाच्याही मंत्रीला, कुठल्याही लोकप्रतिनिधीला, कुठल्याही विकासकाला चुकीचे कायदा
चुकीच्या कायद्याचं अंमलबजावणी करून चुकीच्या घटना घोटाळा करू देणार नाही रवींद्र शिंदे आहे. आएगी जान पे बाजी, आएगी जान पे बाजी. संविधान जिंदा है और संविधान जिंदा होके कायदा का रक्षक, संविधानाचं रक्षक एस रविराज रवींद्र शिंदे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.